रात्रीची जागरण करायचं असतं, मग कधीतरी चहा, कधीतरी कॉफी असं घेतलं जातं. पण त्याच्यामुळे तुमची झोप इतकी डिस्टर्ब होऊ नये, की दुसऱ्या दिवशी तुम्हाला जेव्हा पेपर लिहायला जाता, तेव्हा ती झोपेचा परिणाम त्या पेपरवरती पण होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रमाण असं ठेवा, की ॲडिक्वेटमध्ये एखादा कप मी चहा किंवा कॉफी ही घेऊ शकतो, जर ती झोप मला अजून तासभर बसायचं आहे. पण रात्रभरात मिळून 4 कप कॉफी झाली आहे आणि त्याच्यामुळे रात्रभर झोपलेला नाही आहे. दिवसा जेव्हा पेपरला जाईल तेव्हा ती मेंदू काम करायचं स्लो डाऊन करेल, कारण तो थकलाय. बरोबर आहे. जेव्हा त्याला ॲक्टिव्हेट व्हायचंय एक्झामच्या वेळेला, तेव्हा तो ॲक्टिव्हेट होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे ह्याचं प्रमाण कमी करणं आवश्यक आहे. मग त्याऐवजी तुम्ही त्यांना आपण जे म्हणतो की मखाना हे चॉईस आहे, की थोडीशी भूक भागते, किंवा आपण म्हणतो लाह्या असतात घरात आपल्या, किंवा आपण म्हणतो काही चिवडे असतात की आपण घरी केलेले असतात, किंवा उकडलेलं अंड बेस्ट राहतं एकदम त्याच्यासाठी, कारण ते तुम्हाला शुगर पण स्पाइक होऊ देत नाही आणि पोट पण भरवतं.